हॅलो. तर आज आहे गब्बूची मुंज, ज्याच्यासाठी आम्ही एवढं रेडी होऊन पोचलोय त्यांच्या घरी. आणि मुंजीचा मुहूर्त सकाळी लवकर असल्यामुळे ना तयार होतानाच काही मला शूटच करता नाही आलं. आणि आता बांधूया गब्बूला मम्माने केलेल्या आबोलींच्या फुलांचं बाशिंग. आणि आता मामाने बटूला मंडपात आणलं आहे आणि त्याचबरोबर मुंजीला सुरुवातही झाली आहे. आणि सगळ्यांसोबत आज आजी जरा जास्तच इमोशनल आहे. त्यानंतर इथे चालू आहेत करवली ड्युटीज आणि त्याचबरोबर आम्ही फोटोज सुद्धा काढले. आणि आता झाली आहे ब्रेकफास्टची वेळ, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मस्त उद्दीन वडे एन्जॉय केलेत. आणि गब्बूसाठी आज दिदीलाही इथे उपस्थित राहायचं होतं, पण पायाच्या सूज व दुखीमुळे आम्हाला तिला लगेच घरी ड्रॉप करावं लागलं. त्यानंतर आम्ही दोघींनी तिला खूप जास्त मिस केलं, म्हणून आम्ही दोघींनी ठरवलं की थोडा वेळ घरी जाऊन यायचं. आणि घरी पोहोचतात दिदी सोबत आम्ही एन्जॉय केलंय कलिंगड. आफ्टर विच आम्ही पोहोचलोय परत माझ्या मावशीच्या घरी, जिथे पोहोचतात मी काढलेत माझे सुंदर फोटोज. आणि आता वेळ आली होती भिक्षावळची. आणि मला ह्या रिच्युअल मध्ये एक्झॅक्टली काय करतात ते माहिती नव्हतं, त्यामुळे मला अक्कूने आज तेही शिकवलं. त्यानंतर एक चिल ड्रिंक सर्व केलं होतं, जे पिऊन ना आता आम्हाला जायचं होतं घरी. आणि सध्या इथे आमचं काही काम नाहीये, त्यामुळे म्हटलं घरी जाऊन थोडे अजून फोटोज काढूया. आणि बाय दिस टाइम ना फोटोज काढून माझं मनही भरलं होतं, त्यामुळे थोडा वेळ दीदीकडे बसून काही वेळातच तयार होऊन आम्हाला जायचं होतं परत. आणि आम्ही जेव्हा रेडी होत होतो ना, आम्हाला कळलं की हे दोघे ऑलरेडी इकडे पोचून आम्हा दोघींना सोडून जेवायलाही लागलेत. त्यामुळे लगेच ना मामाने आम्हा दोघींनाही ते जेवायला वाढलं. आणि ऑफकोर्स गब्बूची मुंज आहे, त्यामुळे आज सगळं त्याचं फेवरेट जेवण होतं. तर जेवून थोडा वेळ बसून आता मी आली आहे रिटर्न घरी, जिथे माझे मामा, मावश्या व आत्या दीदीसाठी आल्या होत्या. त्यामुळे ह्या नंतरचा वेळ सगळ्यांसोबत गप्पा गोष्टीत कसा गेला हे कळलंच नाही. तर असा होता माझा आजचा दिवस.